10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार. मग निवडा केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुण्याच्या वडगाव शेरी आणि विमाननगर परिसरात एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. नवीन दुचाकी खरेदी केल्याच्या आनंदात मिठाईच्या दुकानातून आणलेले पेढे खाल्ल्यामुळे तब्बल 7 जणांना गंभीर विषबाधा झाली. या विषबाधा झालेल्यांमध्ये 2 निष्पाप लहान मुलांचाही समावेश आहे. सर्वांवर सध्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण धक्कादायक बाब म्हणजे यातील एका रुग्णाची प्रकृती अत्यंत खालावल्याने त्यांना थेट अतिदक्षता विभागात म्हणजेच आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले. पेढे खाल्ल्यानंतर काही वेळातच सर्वांना उलट्या आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाला होता. पीडितांच्या नातेवाईक अश्विनी शेवाळे यांनी थेट पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर जी काही कारवाई झाली त्याने प्रशासनाचा खरा सिटीझन पॅटर्न दाखवून दिला. तक्रार मिळताच ऍक्शन मोड मध्ये असलेल्या तुकाराम मुंढेंनी अवघ्या काही मिनिटात पुणे विभागाच्या पथकाला तात्काळ तपासाचे आदेश दिले. FDAच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता आधी रुग्णालयात जाऊन रुग्णांची चौकशी केली आणि त्यानंतर थेट त्या संबंधित मिठाईच्या दुकानावर छापा टाकला. दुकानातील पेढ्यांचे नमुने जप्त करण्यात आले असून प्राथमिक कारवाई म्हणून ते मिठाई दुकान पुढील आदेशापर्यंत थेट सील करण्यात आलं. या संपूर्ण कारवाईबाबत माहिती देताना FDAचे सहआयुक्त दिगंबर भोगावडे यांनी सांगितलं की पेढ्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. हा पेढा कधी तयार झाला, त्यात कोणती भेसळ होती का याचा अहवाल आल्यानंतर पुढील कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच चंदननगर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून प्रयोगशाळेच्या अहवालात त्रुटी किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात येईल असं स्पष्ट केलंय.